नमस्कार मित्रांनो, नमो शेतकरी सन्मान निधी योजना ज्याप्रमाणे पीएम किसान सन्मान निधी योजना आहे त्याचप्रमाणे राज्य सरकारने सुद्धा नमो शेतकरी सन्मान निधी योजना सुरू केलेली आहे। यामध्ये शेतकऱ्याला वर्षाला 6,000 रुपये राज्य सरकारकडून तसेच पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत वर्षाला 6,000 रुपये असे एकूण 12,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येते। पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत येणारे सर्व पात्र शेतकरी हे नमो शेतकरी योजनेकरता देखील पात्र आहात। परंतु बरेच असे शेतकरी आहेत त्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता तर मिळतो, परंतु नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळत नाही किंवा हा जर हप्ता मिळत असेल तर ते चेक कुठे करायचं हेच शेतकऱ्यांना माहिती नसतं। तर वेबसाईटवर आता एक नवीन अपडेट करण्यात आलेली आहे नमो शेतकरी योजनेच्या। तर या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्ही आता नमो शेतकरी योजनेचा तुम्हाला हप्ता मिळत आहे का, तुमचं अकाउंट स्टेटस काय आहे आणि तुम्ही या योजनेकरता आजपर्यंत किती हप्ते घेतलेले आहेत, म्हणजे तुमच्या अकाउंटवरती किती हप्ते क्रेडिट झालेले आहेत, सर्व काही इन्फॉर्मेशन या आता अपडेटमुळे मिळणार आहे। तर या वेबसाईटवरती कशाप्रकारे तुम्ही तुमचं बेनिफिशियरी स्टेटस जे आहे ते चेक करू शकता, जेणेकरून तुमचं जे स्टेटस आहे ते ॲक्टिव्ह आहे की नाही आणि तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळत आहे की नाही ते चेक करू शकणार आहात। तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। व्हिडिओमध्ये पुढे जाण्याच्या अगोदर मी अंकुश कोंडेकर आणि तुम्ही पाहता झटपट इन्फो। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती नेहमी येत राहतात, त्याकरता अजून देखील आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केले नसेल तर खाली सबस्क्राइब बटन दिलेले आहे त्यावरती प्रेस करा, सोबतच व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला देखील विसरू नका। चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। याकरता तुम्हाला सर्वात अगोदर गुगलवरती यायचं आहे आणि गुगलवरती टाईप करायचं आहे नमो शेतकरी। नमो शेतकरी टाईप केल्यानंतर पहिल्या नंबरची वेबसाईट तुम्हाला दिसेल, महाडीबीटी NSMNY अशा प्रकारची वेबसाईट आहे। वेबसाईटचा ॲड्रेस आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसेच कमेंट बॉक्समध्ये पिन केलेला आहे, त्यावरती क्लिक करून देखील तुम्ही या वेबसाईटवर डायरेक्टली व्हिजिट करू शकता। तर या वेबसाईटला तुम्हाला करायचे आहे ओपन, आणि ओपन केल्यानंतर इथे तुम्हाला दोन प्रकारचे ऑप्शन दिसेल, जसे की बेनिफिशियरी स्टेटस आणि लॉग इन। तर आपल्याला क्लिक करायचे आहे बेनिफिशियरी स्टेटस या ऑप्शनवर। बेनिफिशियरी स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारचा इंटरफेस पाहायला मिळेल, जिथे की तुम्हाला टाकायचा आहे तुमचा मोबाईल नंबर किंवा रजिस्ट्रेशन नंबर। दोन्ही याने तुम्ही तुमचा मोबाईल नंबर किंवा रजिस्ट्रेशन नंबर याने तुमचा बेनिफिशियरी स्टेटस काय आहे ते चेक करू शकता। तर जर तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन नंबरच माहिती नसेल तर त्याकरता सुद्धा एक इथे ऑप्शन दिलेला आहे, त्याकरता तुम्हाला इथे नो युअर रजिस्ट्रेशन नंबर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इथे तुमचा मोबाईल नंबर किंवा आधार कार्ड नंबर टाकून तुमचं जे रजिस्ट्रेशन नंबर आहे तो तुम्ही इथे काढू शकता। तर इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबरनी जर सर्च होत नसेल तर तुम्ही इथे आधार कार्डनुसार सुद्धा सर्च करू शकता। मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला इथे जो कॅप्चा इथे दिसत आहे तो फिल करायचा आहे आणि गेट मोबाईल OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्या जो रजिस्टर मोबाईल नंबर आहे, जो या पोर्टलवरती रजिस्टर केलेला असेल, त्या नंबरवरती एक OTP जाईल, तो OTP तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि इथे तुम्हाला जो कॅप्चा दिसत आहे तो कॅप्चा फिल करायचा आहे आणि गेट डाटा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। गेट डाटा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे फार्मरचं नाव म्हणजे शेतकऱ्याचं नाव आणि रजिस्ट्रेशन नंबर जो आहे तो इथे पाहू शकता। तर हा रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला नोट डाऊन करायचा आहे। पीएम किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी योजना या दोन्ही याचा रजिस्ट्रेशन नंबर हा सारखाच आहे। त्यानंतर तुम्हाला बॅक जायचं आहे, म्हणजेच होम पेजवरती जायचं आहे आणि इथे तुम्हाला बेनिफिशियरी स्टेटसमध्ये तुमचा जो रजिस्ट्रेशन नंबर दिसत आहे तो टाकायचा आहे आणि हा जो कॅप्चा दिसत आहे तो इथे फिल करायचा आहे आणि गेट मोबाईल OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे। त्यानंतर जो OTP आहे तो तुम्हाला इथे टाकायचा आहे, जो की तुमच्या रजिस्टर नंबरवरती पाठवला जाणार आहे आणि गेट डाटा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर फार्मरची सर्व काही डिटेल इथे येणार आहे। फार्मरची सर्व काही डिटेल तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता। त्यानंतर इथे तुमचं संपूर्ण जे स्टेटस आहे ते तुम्ही इथे चेक करू शकता। यामध्ये शेतकऱ्याचं नाव, स्टेटस, शेतकऱ्याचा तालुका आणि ॲड्रेस सर्व काही इथे तुम्हाला मेन्शन करायला मिळेल। त्याचबरोबर तुमचं ऑथेंटिकेशन म्हणजेच आधार डेमो ऑथेंटिकेशन स्टेटस यस आहे की नाही त्यावरून तुम्ही इथे चेक करू शकता। जर इथे यस असेल तर तुम्हाला नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे पैसे हे मिळणार आहे आणि तुम्ही या योजनेकरता पात्र आहात। तुम्हाला या अगोदर किती इन्स्टॉलमेंट मिळालेले आहेत त्याचा सुद्धा डाटा इथे तुम्ही चेक करू शकता। याची तुम्ही प्रिंट आउट देखील घेऊ शकता किंवा तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही इथे नोट डाऊन देखील करून घेऊ शकता।